म्हणजे ज्यावेळेस त्या राजूला पाष्टी घेऊन खड्डे वगैरे खांदायला जायच्या, भाजीपाला विकायला जायच्या, तर ते लोक जे शिळ जेवण असतं ना ते सकाळी त्यांच्याकडनं मागून घेऊन खाल्लेलं आहे त्यांनी. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. ते सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी नवीन सबस्क्रायबर फॅमिली जॉईन होत चालले रोज, त्याच्यामुळे सांगावंच लागतं. तर आता आज तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही चौघ एकत्र दिसत असन, तर तो का काही ताईंना समजलंच असन की भरपूर दिवसाच्या म्हणजे जसं चॅनल खोललं आणि जसं सगळ्या फॅमिलीचा परिचय झाला, त्याच्यानंतर बऱ्याच ताईंना, दादांना, काकांना, काकूंना असं वाटत होतं की ह्यांची जी जीवनशैली म्हणजे लहानपणापासून किंवा भरती होण्याच्या अगोदरचे स्ट्रगल, भरती झाल्यानंतरचे स्ट्रगल, आर्मी मधले काही एक्सपिरियन्स थोडंसं आमच्याशी शेअर करावं, जेणेकरून आम्हाला थोडं मोटिवेशन्स मिळतील. तर आज तुमच्या दाजींना बळच वेळ काढून इथं बसवलंय आणि तुमच्या छोट्या भाऊजींना पण जबरदस्त इथं मोठ्या दाजींनी बसवलंय. आज का म्हणले तर बसलाच पाहिजे, तर आता हे म्हणल्याच्या नंतर ते बसले. तर आज ते सांगतील तुम्हाला की त्यांच्या जीवनाचा सगळा प्रवास म्हणजे भरती होण्याच्या अगोदर पासून ते आतापर्यंत. राजू मला तेच म्हणत होता, नेमकं काय बोलायचं मला बोलता येत नाही. त्याला म्हटलं ऑटोबायोग्राफी सांगायची, म्हणजे खरं काय असेल ते सांगायचं, त्याच्यामध्ये काही विचार करून सांगायची गरज नाही ना. आता नेमकं काय सांगू म्हणून त्याच्यामुळे ते बसलेत मग आज. तर मग जीवन प्रवास हा सुरू झाला. जन्म माझा झाला इथं भोईरपठार एक गाव आहे, त्या गावामध्ये. लहानपण माझं जवळजवळ गावातच झालं. आता लहानपण माझं गावात का झालं म्हणजे माझ्या आजीकडे आजोबांकडे काय झालं, त्याच्या मागचं हिस्ट्री अशी होती की माझी एक बहीण आणि माझे 2 जुळे भाऊ. म्हणजे माझी बहीण जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा लगेच एक्सपायर झाली, आणि माझे 2 जुळे भाऊ, सख्खे भाऊ, त्यांना पण एक 5-6 दिवसानंतर त्यांची पण डेथ झाली. म्हणजे एक पता नाही त्यावेळेस काहीतरी झालंच, आणि काही पण नैसर्गिक कारण असू शकतं. तर ते झाल्यानंतर काय केलं लोकांनी, मग माझ्या वडिलांना यांना सगळे घरचे त्यावेळेस करायचे असं नाही का, सांगायचे का तुमची पहिली बायको आहे, त्यांचे मुलं नाही जगत, किंवा त्यांच्या मुलांना प्रॉब्लेम होत होतो, दुसरी करायला पाहिजे हे ते. तर मग ह्या गोष्टी पहिल्या लोकांना जास्त फोर्स करायचे, घरचे, आजोबा, त्यांचे पंजोबा, सगळे असे नाही का, नाही मुलं नाहीच वाचत. हो, पहिले चालतच होतं आणि कुठं हॉस्पिटल वगैरे नव्हतेच पहिले, नाही का, त्याच्यामुळे काही विषय. तर मग होऊ शकतं माझ्या आईला किंवा माझ्या आजोबांना बी प्रॅक्टिकल त्या गोष्टी वाटल्या असतील का नाही, काय नाही फरक पडत. तर मग ते माझ्या वडिलांनी सेकंड मॅरेज केलं. तर मग त्यांनी तसं काही नाही, दोघी पण एकत्र म्हणजे राहू राहिले, असं काही प्रॉब्लेम नव्हता. पण शेवटी काय असतं, कोणत्या घरामध्ये जर आपली काय म्हणतात त्याला सवत आली ना, तर मग तो प्रॉब्लेम एक क्रिएट होतो. म्हणजे मला माझ्या वडिलांपासून काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी एक आपल्याला नाव दिलं तेवढंच भरपूर आहे. वडिलांपासून काही घ्यायची इच्छा पण नाही ठेवायला पाहिजे. त्यांचं आपल्याला नाव भेटलं ना ते आपल्यासाठी भरपूर पाहिजे. मला त्यांच्यापासून प्रॉब्लेम नाही, त्यांनी समाजाच्या दबावाखाली म्हणा किंवा घरच्याच्या दबावाखाली सेकंड मॅरेज केलं. माझ्या आईला थोडी तकलीफ झाली, मग नंतर पुढं दोघी असल्यावर दोघींमध्ये क्रशेस होतात. हे तर दुनियाचं म्हणजे एक आजकाल तर जाबाजाबामध्ये होतात. तर सवतमध्ये लईच वेगळाच फरक आहे. त्यांच्या दोघींचे मग जास्त थोडे भांडणं व्हायला लागले. तर माझी आई काय म्हटली, मी सेपरेट राहते नाही का, नको म्हणजे प्रॉब्लेम व्हायला. तर मग ते सेपरेट राहायला लागली. त्यामुळं मग मला घरच्यांना कुठंतरी वाटलं, माझ्या आजोबांना त्यांना, का माझं एज्युकेशन वगैरे इथं नाही व्यवस्थित होणार, म्हणजे लोड यायला लागला म्हणजे. मग त्यांनी मला गावातच ठेवलं. गावात राहिल्यामुळे मला अजून एवढं म्हणजे चांगल्या प्रकारे सांभाळ केला पहिल्यापासून. मला जी नाही ती गोष्ट, सर्व गोष्टी म्हणजे त्यांनी हे केल्या. त्यांचं पण परिस्थिती ठीक होती, त्यांनी सांभाळ करून म्हणजे माझ्यासाठी बाबांनी म्हैस घेतली दूध पिण्यासाठी. नंतर राजू जन्म झाला. तर राजू इथंच राहायला लागला. राजू गावामध्ये नाही आला. राजू म्हणला मी इथंच राहतो. मग आई तर माझी कष्ट करायचीच. आई म्हणजे अक्षरशः चाचला भाजीपाला, इथं म्हणजे चाच म्हणजे जवळच गाव आहे, चाचला भाजीपाला विकणे किंवा असं करण्याचा सांभाळ करण्यासाठी प्रत्येक गोष्ट करावंच लागते. किंवा नाल्यावर कामाला जाणे, ते खांदायचे कामं करणे, पहिली म्हणजे काम तेच होते. आणि मी गोष्ट जवळून पाहायचो. जरी मी गावात असलो तर मी पाहायचो. मला एक वाटायचं खंत की नाही यार, माझी आईला कष्ट करते. म्हणून मला एक 7वी पासून होतं. मी 8वी मध्ये तर सायकल रिपेअर करायचं काम करायचो. 8वी शाळेतून आलो ना घरी, सायकल रिपेअर करायचो. त्या सायकलला पेंट करणं, त्याला प्रत्येक स्टिकर लावणं, त्या जुन्या सायकलची नवी सायकल कसं बनन. म्हणजे मी त्यावेळेसच घेतलेली 50 रुपयाची सायकल 500 रुपयाला विकायचं, असं म्हणजे करून त्याला 100 रुपये खर्च करून. म्हणजे ते डेडिकेशन होतं की नाही आपल्याला पण काहीतरी कमवणं जरुरीचं आहे. तर मग राजूने तर खूपच कष्ट केले. अक्षरशः त्याला पाठीशी बांधून खांदायचे वगैरे काम करायचे. आता आमच्या आसपासच्या गावचे सबस्क्रायबर असतील आमच्या गावातले, त्यांना सर्वांना आमची जीवनशैली माहिती आहे. आमच्या आत्यांची पण माहिती आहे. म्हणजे ज्यावेळेस त्या राजूला पाष्टी घेऊन खड्डे वगैरे खांदायला जायच्या, भाजीपाला विकायला जायच्या, तर ते लोक जे शिळ जेवण असतं ना ते सकाळी त्यांच्याकडनं मागून घेऊन खाल्लेलं आहे त्यांनी. अशी पण परिस्थिती, अशी पण वेळ आलेली. मग त्या वेळेला म्हणजे मी पाहतो चाललो होत्या गोष्टी का नाही, कुठंतरी याच्यामध्ये सुधार करायला पाहिजे. आणि वडिलांपासून त्यांचं नाव भेटलं, दॅट्स इनफ. आता बाकी त्यांच्याविषयी काय चर्चा करणं म्हणजे मला योग्य नाही वाटत. त्यांचं नाव भेटलं, त्यांना जे बोधरेशन होतं त्यांनी ते केलं,
त्यामुळे मी त्या वेगळ्या वळणाकडे वळतो. मग मी गावाकडं राहिलो. तर गावाकडं म्हणजे माझ्या आजोबाकडे राहिलो. तर आजोबांनी सांभाळ खूप चांगला केला. आता जे आजोबा माझ्याकडे राहतात मग तेच आजोबा आहेत, अक्कांची त्यांनी वडील. अक्कांचे वडील. म्हणजे त्यांनी माझा सांभाळ केला ना, मग मला कुठंतरी मी त्यांच्या मुलांक किंवा त्यांच्याकडे त्यांना ठेवलं नाही. म्हणलं नाही, बाबांनी माझ्यापाशीच राहायला पाहिजे. तर मग त्याच आत्ता जे माझ्या मनामध्ये वृद्धाश्रम टाकायचा कॉन्सेप्ट येतो ना, म्हणजे मला टाकायचंय त्यामुळे येतो की माझा सांभाळ मी लहान असताना एक म्हातारी करू शकतात आणि मला या स्टेजला पोहोचू शकतात. तर मग दुनियामधले आता माझा आजोबा आहेत, पण दुनियामधल्या अशा कोणत्या म्हातारीला काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्यांना मी सपोर्ट करायला पाहिजे, अशी एक माझी इंटरनली इच्छा आहे. म्हणून मग त्या इंटरनली इच्छामुळे माझ्या मनातून ते उद्गार निघले का नाही, एक मी वृद्धाश्रम करणार. ते की मी मोठा नेता बनायचं किंवा असं करायचं त्याचा माझा काहीच होप नाहीये. फक्त मला बनवायचं का मुलं, कारण एका म्हातारीने माझा सांभाळ करून मला या स्टेजला पोहोचवले. आणि ते एक म्हातारी जर एका माणसाचा सांभाळ करून त्याला या स्टेजला पोहोचू शकतात, तर आपण या स्टेजला आल्यावर काही म्हाताऱ्याचा सांभाळ का नाही करू शकत? बिलकुल करू शकतो. तर मग गावामध्ये होतो मी, 9वीला गेलो. 10वी झाली माझी. 10वीपासूनच आम्हाला एक भरती व्हायचं किंवा आर्मी जॉईन करायचं डेडिकेशन होतं. पहिले लोक आर्मीला जास्त प्रिफर करायचे. आम्हाला वाटत होतं आमची क्वालिटी आर्मीची, आम्ही मराठी मीडियमवर शिकलो होतो, जास्त पुढे शिकायची, इंजिनिअरिंग ही करायची, त्यावेळेसची आमची हे नव्हतीच. पण स्टेप होती, म्हणजे आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये हुशार होतो, पढे लिखे होतो, अभ्यास करायचो, सगळ्या गोष्टी करायचो. तर आम्ही 10वी एक चालू असतानाच आम्ही एक छोटंसं नाही का दुकान टाकलं, छोटंसं दुकान माळावरती असं. त्याच्यामध्ये फक्त आम्ही 40-50 रुपयाचं सामान आणलं, ठेवलं असं. म्हणलं आता हे दुकान, त्या दुकानामध्ये आम्हाला 25 रुपये प्रॉफिट झालं. म्हणजे एक दिनात ते विकलं सामान लागेल नाही का लुणा निघून. तो म्हटलं बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे, पण नाही आपल्याला तर आर्मीत जॉईन करायची, त्यामुळे बिझनेसचं नाही. ते त्यानंतर मी सायकल पण करायचो रिपेअर, म्हणजे सायकल त्या स्टिकर लावणं, कलर देणं, असे रिपेअर. म्हणजे जास्त काही मला माहिती नाही त्यातलं, पण ते एखादी गोष्ट नवी कशी करायची असं ते हा, ते पहिल्यापासून डोक्यामध्ये होतं. नंतर मग 10वीमध्ये गेलो. 10वीमध्येच माझ्या मनामध्ये चाललं होतं नाही आर्मी जॉईन करायची. आर्मी त्यावेळेस वय नव्हतं माझं. 10वी सुटली त्यावेळेस 15 वर्ष सुरू होतं आणि मी वयाच्या 17व्या वर्षीच आर्मी जॉईन केलेली आहे. तर मग 10वी सुटल्यानंतर म्हटलं आता काहीतरी काम करायला पाहिजे. कॉलेज पण चाललं कामाला. इथं आपलं एक स्माइलस्टोन हॉटेल आहे, तिथं पण आम्ही लिंब तोडण्यासाठी ते म्हटले तुम्ही गावातले मुलं आहेत, लिंब छान तोडतात. मागे लिंबणीचा भाग होता. मग आम्ही तिथं लिंब तोडण्यासाठी आम्हाला जॉब लागला. तिथं काहीतरी 30 रुपये काहीतरी होते मला वाटतं, आय थिंक प्रत्येक. हा, मग ते मी 3-4 दिवस केलं. तर माझ्या आजोबांना समजलं, ते आले मला तिथून घेऊन आले परत मागं. नाही म्हटले ते काम नाही करायचं तसं. त्यानंतर आम्ही काय केलं, मग 11वीमध्येच असताना आम्ही 3 मित्रांनी प्लॅन केला. म्हटलं आपण दुबईला जाऊ. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यामध्ये व्हिसा लागतो, त्यानंतर हे पासपोर्ट लागतो, सगळ्या गोष्टी लागतात. ते आम्हाला माहितीच नव्हतं. आम्हाला फक्त एवढं माहिती दुबई खूप चांगली आहे, दुबईला गेलं म्हणजे त्याचं नाव होतं, दुबईला गेलं म्हणजे पैसा भेटणार असं. मग आम्ही दुबईला जाण्याचं एका जणांना विचारलं. आमच्या गावातले नव्हते कोणी, पण शेजारच्या गावाच्या 2-3 पडले की माणसाने आम्हाला सांगितलं बाबा ते जायला व्हिसा लागतं, हे लागतं, तुमचं एज नाही अजून काही नाही असं नाही का. मग आम्हाला कळालं आपल्या महाराष्ट्रामधले दुबई म्हणजे सुरत आहे. म्हणलं मग आपण सुरतला जायचं. तर मग आम्ही तिघांनी प्लॅन केला. घरच्यांना सांगितलं आम्हाला सुरतला जायचे. त्यांना घरच्यांना ऑलरेडी आम्ही सांगितलं आम्हाला तिथं जॉबसाठी बोलवलं. म्हणजे 10वी त्यांना 11वीला मुलं पाहिजे तिथं जॉबला, त्यांनी बोलवलं. तर घरच्यांना म्हटलं ठीक आहे तुमचं जर काही होत असेल तर जा. तर मग आर्मी भरतीचं मी म्हटलं जेव्हा वय होईल तेव्हा पाहता येईल, पण पहिलं त्यानंतर काहीतरी करायला पाहिजे. मग त्याच्या जायच्या अगोदर आम्ही दरेवाडीमध्ये म्हणजे इथं भोरे खुर्दमध्ये जे आमचं घर आहे, माझ्या आईन भाऊजी तर राहत होते, त्यांच्याकडे आलो मी. काही पैसे माझ्याकडे झाले असे सेव्हिंग थोडेसे झाले, त्यांना दिले. मग ते आमचं एक 3 खणाचं म्हणतात त्याला, एक आसन मला वाटतं 10 फूट बाय 9 फूटचंच घर होतं. त्याच्यामध्ये मग माझ्याकडे थोडेसे पैसे होते, मग मी तसा पेंट आणला. त्या घराला सगळा पेंट केला आतमधून. म्हणलं कसं का असं आपण घर आहे, ते सुंदर दिसायलाच पाहिजे. मग तेव्हा ते खांड होतं, त्या खांडाला पण पेंट केला मीच नाही का. तर मग ते सुंदर चांगलं दिसायला लागलं. मग अकांत खूप झाले, म्हणले काहीतरी घर बनले. तर त्यांना म्हणलं आता थांबा आपण एक 4-5 वर्षामध्ये घर करू. तर मग मी म्हणलं मी सुरतला चाललोय. आईला विचारायला आलो की मी सुरतला चाललोय, माझा तिथं जॉब लागला. तिला आता सुरत वगैरे तर नव्हतं माहिती, पण ठीक आहे ती म्हणली कुठं तरी लागला असेल जा. तर ती म्हणली तू भरती व्हायचं, आर्मी जॉईन करायची म्हणत होता. म्हणलं आता मी पहिलं कामात जातो, तेच पैसे माझ्याकडे सेव्हिंग होतील, त्या पैशातच मी आर्मी जॉईन करणं. म्हणजे कुठं जायला यायला ट्रेनचा खर्च भरपूर असतात ना. तर मग घरच्यांना सांगितलं. बाबा तर जाऊन देत नव्हते आजोबा माझे, पण मी म्हटलं नाही जायचं. तर आम्ही दोघं मित्र आणि मी असे जायला सुरतला निघालो. तर आम्ही सुरतला पोहोचलो. आता आम्ही तिघं आम्ही एक रूम घेतला तिथं. त्यावेळेस रूम घेतला. तर म्हटलं आता जेवणाची सोय कशी करायची. आम्ही स्टोव्ह घेतला, तवा घेतला, पोळपाट, सगळ्या गोष्टी घेतल्या. म्हणजे जेवण बनवायला, पोळ्या बनवायला सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, चपाती. तर मग आम्ही त्या दिवशी 30 अंडे घेतले आणि आय थिंक मला वाटते 1 का 2 किलो पीठ घेतलं असं गव्हाचं, तेवढं घेतलं. त्यानंतर टमाटर प्याज सगळे घेतले. नाही का आम्हाला तेच गोष्ट येत होती. आणि मी म्हटलं मी कांदे टमाटर कापून ती अंडा भुर्जी बनवतो. तो विलास म्हणला का मी पीठ मळून चपात्या बनवतो.
तर मग ठीक आहे आम्ही त्याचा पत्ता म्हणलो. आम्ही इथून सुरतून गेलतो, सॉरी नगरहून गेलतो, तर एवढे दमलेलो होतो आम्ही. आम्हाला तिघांना भूक लागली, तर आम्ही ती 30 अंड्याची भुर्जी खाल्ली सगळी. आणि आम्ही घेतली होती ती 30 अंडे 15 दिवस जातील आम्हाला. आणि ते पीठ घेतलं होतं का ॲटलीस्ट आठवडा आपला निघेल. मग आम्ही तिघांनी विचार केला, म्हणलं आम्ही मग दुसऱ्या दिवशी गेलो. आम्हाला जॉब पण लागला, म्हणजे ते तिथं मुली त्या सूत वगैरे विनायच्या, त्यांचं ते नोटिंग करून ठेवायचं नाही का, म्हणजे किती सूत विणलं, किती नाही केलं, काय केलं. मग आमचे तेव्हाच तिथं प्लॅन नाही का. नंतर म्हणलं सूत विणायचं आपण शिकून घेऊ. त्यानंतर सूत कुठून येतं यांच्याकडं, त्यानंतर सुतापासून काय बनतं, सुतापासून बनल्यावर मग ते इम्पोर्ट एक्सपोर्ट कुठं करतात. काय म्हणलं असं करून आपण सुरतला आपली एक साड्यांची कंपनी करू, पण 1-2 वर्षामध्ये करू. पण ते 1-2 वर्षाचा काम काल तर दूरच राहिला. आमच्या खाण्याच्या हिशोबाने होऊ राहिले. जर आम्ही एवढा खाणं, आमचा पगार कमी आणि खाणं जास्त झाला, तर मग आम्ही विचार केला, अरे म्हणजे पगारापेक्षा तर आपल्याला जेवणच वगैरे नाही ना, बाहेर नाही परवडत. ते आता ते लोक मॅनेज करायचे, वडापाव काही पण खायचे, पण आम्हाला ते मॅनेजमेंट व्हाय ना, की वडापाव ते खाऊन म्हणलं आपण नाही करू शकत. मग ते म्हणले काय करायचं. म्हणलं आपण एक काम करू, आता सध्या घरी जाऊ, मग परत येऊ मागं. आमच्या तिघांचा विचार ठरला. आम्ही 15 दिवस काम केलं. त्यांनी आम्हाला 15 दिवसाचं पेमेंट दिलं. काही मला वाटते आय थिंक दिलं असेल त्यावेळेस, लक्षात नाही, 2-2.5 हजार काहीतरी दिलं असेल. दिलं तर तेवढं. म्हटलं तर आपल्या जेवणाचं ते मॅनेजमेंट नाही होणार, सगळ्या गोष्टी काम तर ठीक होतं, पण आता म्हटलं बारवी पण जॉईन करायची, परत वर्षभराने सोडावं लागणार आहे. मग आम्ही तिघं पण परत मागं आलो. जसे मागं आलो तर मला वाटतं आय थिंक 12वीच्या टायमाला आम्ही गेलो. सॉरी, मी 11वी म्हणलो, पहिलं 12वीमध्ये आम्ही 12वीला गेलो आलो. त्यानंतर 12वी आम्ही बाहेरून ॲडमिशन घेतलं होतं. 12वी काही कंटिन्यू केली आणि आल्यानंतर थोडे दिवस कंटिन्यू केली 12वी. त्यानंतर 12वीमध्ये मी चांगल्या मार्काने पास झालो. आणि 12वी जसं पास झालो तसं लगेच मी आर्मी जॉईन केली. म्हणजे 17 वर्षांनी मला वाटतं 4 महिने काहीतरी चालते, लगेच आर्मी जॉईन केलं. आर्मी जॉईन करण्याचा तो स्ट्रगल, तो माझं त्यावेळेस वय झालं 17 पूर्ण, आय थिंक 16.5+17 लागत होतं त्यावेळेस. तर मग एक वेळेस भरतीला कुठं गेलो, आय थिंक परभणीला कुठे गेलो. त्यावेळेस तर शूज घालून आम्ही प्रॅक्टिस नव्हती केली. आम्ही रनिंगची प्रॅक्टिस करायचो, शूज घालून नव्हतं करत. आम्हाला असं कुणीतरी सांगितलं होतं कशाला उगाच शूजचं वजन घेऊन मी पडायचं, म्हणजे एक ते डोक्यामध्ये होतं. मग शूज घालून आम्ही प्रॅक्टिस नाही केली. चांगला रोड होता, तिकडं प्रॅक्टिस आमची चालायची. पण आम्ही तिथे गेलो नेमके त्या ग्राउंडमध्ये कुठं सराटे होते असे, म्हणजे ते एक बारीक सराटेच म्हणतात, काटे सराटे छोटे असतात ते आम्ही पळालो. पहिलं रनिंग, दुसऱ्या टर्नला आमचे दोघं होतो, आम्ही दोघांना पण सराटे ते मोडले बरोबर पायात. आम्ही पुढं पळण्याची शक्यच नाही आलं. नंतर आम्ही घरी येऊन सांगितलं असा प्रॉब्लेम आहे. मग घरच्यांनी आम्हाला बूट केले प्रोव्हाइड. आम्ही ते बूट घेऊन प्रॅक्टिस केली. ती प्रॅक्टिस केल्यानंतर मग एक कोपरगावला भरती होती एक आर्मीची, त्या भरतीमध्ये मी जॉईन झालो. आणि BEG सेंटर पुणे, त्याच्यामध्ये माझं रिक्रुटमेंट झालं होतं तिथंच, BEG सेंटर पुण्यामध्ये. माझा जो शाळेचा खर्च आहे तो सगळा भावानेच पूर्ण उचलला, तर वडिलांची कमी कधी जाणून दिली नाही. नंतर भावाचं रिलेशन सर्टिफिकेट होतं, त्यावर मी भरतीला उतरलो. तर मला भरपूर वेळेस 9 भरत्या केल्या. 9 भरतीमध्ये मला अपयश आलं, कशामध्ये फेल व्हायचं. त्याच्यानंतर मग जिद्द तर होती भरती व्हायचं कसं मी करून. नंतर AOC सेंटर सिकंदराबादला मी भरती झालो. मी मार्च 2012मध्ये AOC सेंटर सिकंदराबादला जॉईन झालो ट्रेनिंगसाठी. भरती होण्याचं मेन कारण तर हे होतं की म्हणजे आमच्याकडे आहे ना, जॉबला असेल तरच मुलगी भेटते. त्यामुळे हे पण होतं की म्हटलं कुठला तरी जॉब पाहिजे, नाही तर लग्न तर होणार नाही, म्हटलं अवघड. वडिलांनी सांगितलं लग्नासाठी जॉब केला का? हा, म्हणजे लग्न जमाव म्हणून ना कुठे मी म्हणलं मला सपोर्ट करायसाठी जॉब केला नाही, म्हणजे जॉब असेल लग्न. आणि मी पण ते पण विचारलं होतं, हे बरोबर बोलतोय. मी विचारलं होतं एका म्हाताऱ्याला, मी आता आमच्यापेक्षा पण मोठे, म्हणजे मला त्यावेळेस म्हणजे भरपूर सोयी कशा यायच्या. मी एकदा 1-2 म्हातारे चांगले जे बुजुर्ग त्यांना विचारलं, म्हणलं माझ्यापेक्षा लई प्रॉपर्टी असणारे मुलं आहेत त्यांच्याकडं, त्यांच्या म्हणजे काय म्हणतात ते वडिलोपरंपरागत भरपूर प्रॉपर्टी आहे, पण मग त्यांना का बरं सोयी नाहीत, आम्हालाच का? ते काय म्हटले, नोकरीवाला ते जर 1-2 महिना त्याला काही वाईट व्यसन लागलं किंवा वाईट मार्ग वळाला, 1-2 महिना उडवीन, 3 महिन्याचं पेमेंट उडवीन, 4 महिन्याचं उडवीन, 5व्या महिन्याचं सुधरण. पण म्हटला ज्याची वडिलांची प्रॉपर्टी आहे त्याला जर वाईट वळण लागलं, तो ते प्रॉपर्टी 2 महिन्यात घालीन, मग म्हणायचं 3ऱ्या महिन्यात तो काय करेल. असं म्हटलं बरोबर आहे. म्हटलं हा, ते जे विचार करायचे पुराणे लोक, त्याने सोच समज के विचार करायचे का बाबा जिंदगीभरची रोटी झाली पाहिजे, एकदाच गावरान तूप खाल्लेला अर्थ नाही. जिंदगीभर रोटी खाल्ली तरी पण चालेल, पण मुलगी उपाशी नाही राहणार एवढी गॅरंटी. म्हणजे त्यांचा ते कॉन्फिडन्स होता आणि ते लोक बरोबर विचार करायचे. पण आजकाल जे मुलांना वडिलांच्या प्रॉपर्टीवर जो गर्व व्हायला लागलाय ना, तो जरा कुठंतरी थांबवायला पाहिजे. त्यांनी स्वतःचं नाव कुठंतरी वर आणायला पाहिजे. वडिलांचं नाव पहिलं घेतात ना, जरी विचारलं आपण एखाद्याचं नाव कोणी पण, तर वडिलांचं नाव पहिले येतं, नंतर त्याचं नाव घेतात ना. म्हणजे अशी गोष्ट नाही व्हायला पाहिजे. आपल्या वडिलांचं नाव अभिमानाने घ्यायलाच पाहिजे, पण आपलं बी नाव कुठंतरी स्वतःचं कुठंतरी एक इमेज बनायला पाहिजे.
का आपल्या वडिलांना कोणीतरी म्हणायला पाहिजे की नाही तो तुमचा मुलगा. हो, म्हणून मग तसंच लहानपणापासून जे जिद्द धरून दाजींनी घरापर्यंत म्हणजे बांधायचा प्लॅन केला. त्याच्यानंतर मग यांनी जिद्द ठेवली की मला काही करून भरती व्हायचं जेणेकरून पुढं सगळं सुरळीत चालेल. तो पण आय थिंक 2012 मध्ये त्यांनी आर्मी जॉईन केली. नाही तर लग्नच आहे ना, कारण भरपूर मुलं असे राहिलेत की मुली देत नाही. सगळ्यांमध्ये सरकारी जॉब पाहिजे, सरकारी जॉब पाहिजे. तर काही माझे मित्र असे आहेत, त्यांचं म्हणजे कुठं सोयरी जुळणार नाही का, असं होतं. मेन तर म्हणजे मला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली की माझ्याकडे हे नाही असं काही. तर भावाने मला सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या, जे जे मला कॉलेजमध्ये किंवा भरतीसाठी लागणारं सामान वगैरे ते सगळं भावाने दिलं. त्यामुळं म्हणजे कधी कुठली जाणीव म्हणजे दुसऱ्या मुलांकडे कोणाकडे नव्हती ती गोष्ट, ती यांच्याकडे होती. जे की स्टार्टिंगचे थोडे दिवस म्हणजे भरपूर कष्टाने काढले, जोपर्यंत दाजी जॉबला नव्हते लागत तोपर्यंत. पण एकदा जॉबला लागल्याच्या नंतर म्हणजे चांगली परिस्थिती आली. त्यावेळेस त्यांच्याकडे माझं लग्न झाल्याच्या नंतर 5,000ची त्यांना सायकल घेतली बघा पहिली आपण. म्हणजे सगळेजण यांना म्हणजे मला एक चक्कर दे ना, मला एक चक्कर दे ना. त्यांच्या बोलण्याने आठवलं, जेव्हा मी जॉईन केलं मला कॉल लेटर आलं आणि त्यांनी मला पुण्याला बोलवलं. त्यावेळेस जाण्यासाठी पुण्याला एक 5-7 दिवस त्यावेळेस राहावं लागायचं बाहेर. म्हणजे ते आतमध्ये जाऊन टेस्ट काहीतरी व्हायची, मेडिकल वगैरे व्हायचं. त्यासाठी माझ्याकडे पेमेंट नव्हतं. आणि म्हणजे त्याच वेळेस काहीतरी प्रॉब्लेम असेल की माझ्या आजोबांकडे पण पेमेंट नव्हतं, म्हणजे जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळेस माझ्या आजीने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं. म्हणजे आईच्या आईनं. ते आता आजी नाही आहेत माझ्या, म्हणूनच त्या माझ्या आजीच्या नावानेच मला वृद्धाश्रम करायचंय. तीच माझी इच्छा आहे अपूर्ण राहिली, ती करायचीच मला पूर्ण. म्हणून माझ्या इंटरनलीच इच्छा आहे ते करायचं, मला तर करायचंच. तर मग त्यांनी ते मंगळसूत्र मोडलं. त्या टायमाला काहीतरी मला वाटते 3,280 काहीतरी रुपये आले. आणि तेच रुपये घेऊन मी पुण्याला गेलतो. म्हणजे ती परिस्थिती आणि त्या जाणीवेमुळं तुम्ही म्हणता ना, तुम्ही म्हाताऱ्या माणसांचा एवढा का विचार करतो, किंवा मी रिटायरमेंट झाल्यानंतर एवढ्या लोकांना काट्या का वाटल्या 200-250 म्हाताऱ्यांना, किंवा म्हाताऱ्यांना मी थोडी काळजी का घेतो, ह्या गोष्टी. हो, हे तर म्हणजे आम्ही सांगितलं पण नव्हतं कोणत्या व्हिडिओ मध्ये की तुम्ही एवढ्या काठ्या वगैरे वाटल्या. पण गावातलेच कुणीतरी कमेंट केली की अशी तुम्ही एवढ्या काठ्या वाटल्या. पण मग त्या गोष्टी मी म्हणून करतो का मला त्यांचे करून इंटरनली इच्छा आहे का मला कुठंतरी इलेक्शनला उभं राहायचंय का नेता व्हायचंय म्हणून मी काहीतरी त्यासाठी करतो. त्यासाठी नाही, मी म्हाताऱ्या माणसांसाठीच करतो. आणि मला त्यांचे कुठेतरी एक आत्मीयता वाटते म्हणूनच करतो. तर मी जम्मू काश्मीर 2000 म्हणजे 2.5 ते 3 वर्ष तिथं राहिलो. 2007ला आय थिंक नोव्हेंबरला मागवला असेल मी, नाही सप्टेंबरला मागवला 2007ला. आणि तिला मी सांगून गेलो म्हणलं जोपर्यंत माझी काश्मीरची गोष्टी नाही संपत तोपर्यंत मी लग्न करणार नाही. कारण की म्हणलं मी काही प्रॉब्लेम, तिला मी स्पष्ट नाही सांगितलं, पण म्हणलं जरी मला काही प्रॉब्लेम झाला तर फक्त मलाच होईल आणि माझ्यामुळे तुला नको व्हायला. तर ती गोष्ट कुठेतरी हे झाली. मग 2007ला मी परत नोव्हेंबरला आलो मागं. 4 डिसेंबरला लगेच मी मॅरेज केलं 2007 मध्ये. मग आर्यनचा जन्म 2009 लग्न झाल्याच्या नंतर 2-3 वर्षांनी राजू भरती झाली. हा, लग्न झाल्यानंतर मग 3 वर्षांनी म्हणजे 2007ला मी मॅरेज झालं. 2008-9 आणि 10ला मी म्हणजे 8 आणि 9 आमची तोपर्यंत आमचं युनिट झाशीमध्ये आलं. 2010ला माझं परत सिलेक्शन ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंग करण्यासाठी पुण्याला झालं. तर आर्मी थ्रूच आर्मीचं पेमेंट झालं. आपली अवकात नव्हती, म्हणजे आपली ऐपत पण नव्हती की इंजिनिअरिंग करायची. पण मग तिथं अभ्यास करून तिथं एक्झाम देऊन तीच टेस्ट करून मी इंजिनिअरिंग केली सेमी पुणेला. तिथं इंजिनिअरिंग केल्यानंतर मग आमची ॲज अ जेई म्हणून इम्प्लॉयमेंट होते. मग त्यानंतर माझी पहिली पोस्टिंग जामनगरला झाली. त्यानंतर माझी परत पोस्टिंग काश्मीरला झाली. काश्मीरमध्ये मी पहिलं जिथं ॲज अ सोल्जर म्हणून राहिलो होतो त्याच ठिकाणी मी ॲज अ जेई म्हणून गेलो. म्हणजे त्याच मला खूप अभिमानाची गोष्ट वाटली ती करण्यात त्याच ठिकाणी. परत त्यानंतर माझी पोस्टिंग नेव्हीमध्ये झाली आणि मी नेव्हीच्या स्टेशनवर मग रिटायरमेंट घेतली. म्हणलं आता बस, कारण की माझं बिझनेस लाईन ते डोकं पहिल्यापासून चाललं होतं. म्हणजे तुम्हाला सायकलीचा विषय सांगितला ना, पण भरपूर रिस्पॉन्स भेटला. मी वेगवेगळे कन्सेप्ट आहे. जंगल विला मीच बनवायचा प्लॅन केला, बनवलं एक फार्म हाऊस टाईपचं आमचं थोडंसं निवांत आणि नॅचरल पाहिजे म्हणून. त्यानंतर मला भरपूर या विल्यावर यांनी काहीतरी माझे कार्ड वगैरे टाकलं होतं किंवा अशा आसपासचे कामं. आत्तापर्यंत जवळजवळ 8-9 वर्क मी कंप्लीट केले आणि आता माझे 15-16 वर्क रनिंगमध्ये आहेत. आणि भरपूर रिस्पॉन्स भेटू राहिला. म्हणजे एक वेगळं डिझाईन किंवा वेगळा कॉन्सेप्ट. आता संपूर्ण भारतामध्ये फिरून आले, सगळ्या ठिकाणचे घरं, काश्मीरी थिंग, सिमला थिंग सगळं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला ते लगेच डोक्यामध्ये येतं का थोडंफार चेंज करणं आणि काही सिव्हिल इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये मिसळवली बरोबर एक काहीतरी वेगळं थोडा प्लॅन निघतो. आणि आतापर्यंतचे प्लॅन लोकांना आवडले पण. आणि म्हणून मग मी त्याच क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये पुढं आता प्रवास आहे आणि पुढं चालू ठेवणार आहे. त्यामुळं तर राजूनींना आमची भरती होण्यासाठी फार स्ट्रगल केलेले आहे. म्हणजे ज्यावेळेस मी त्यावेळेस अकॅडमी वगैरे असं काही एवढं हे नव्हतं होत्या, पण खूप असं कमीत कमी याच्यामध्ये. मग घरीच अभ्यास करणं भरतीचा. शाळेत जसं की त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता. 10वीचे पेपर त्यांना बळच मी रिश्वत शाळेमध्ये परिस्थिती गरीबच होती. गरीब काय, दप्तरात साप. शिक्षक म्हणायचे राजू अभ्यास का नाही केला. राजू म्हणजे सर काल दप्तरात साप जाऊन बसला म्हणून काल होमवर्क नाही केला. शाळेतून बोलावलं मला.
तर म्हणजे त्यांना इंटरेस्ट नव्हता पहिल्यापासून खेळण्यात कुदण्यात. आमची होती दोघांची इच्छा की यांना काहीतरी चांगलं बनवावं. त्यावेळेस डीएड शिक्षक खूप म्हणजे असं शिक्षक म्हणल्यावर फार अशी इज्जत का डीएड करून टीचर सरकारी झेडपीचे टीचर झाले. तर आमची दोघांची ती इच्छा होती. पण हे म्हणायचे डॉक्टरात साथ घुसला. मग मी म्हटलं हे काय टीचर होणार आहेत. तर मग मागून त्यांची सगळी इच्छा भरतीलाच होती की नाही आर्मीमध्येच भरती व्हायचं. मग ते काय करायचे की सकाळी सकाळी इकडे डोंगरावरती हे जे डोंगर दिसते ना इकडे रोज पळत येणार. मग ते गोण्या भरून वाळू वगैरे बांधून ठेवली होती बॉक्सिंगसाठी. पुन्हा ते लोंबकळाला लाकडं बांधून ठेवलेले. ते सगळं ते तिथे त्यांनी आपाप त्यांचं सगळं स्वच्छ करून सपाट प्लेन ते उड्या वगैरे मारायला जागा करून वरती डोंगरावरती तिथे एकटेच जाऊन प्रॅक्टिस करायची. आणि ते असं आणि प्रॅक्टिस कधी 8वी 9वी पासूनच सुरू केली. 8वी पासून प्रॅक्टिस. आजकाल 8वीची मुलं मोबाईल धरून बसेल. 8वी पासून 5:30-6ला उठून जाऊन रोज डोंगरावरती ते 2-2, 3-3 घंटे ह्या एकटेच सकाळीच प्रॅक्टिस करायची. एकदा साप मागं लागला पळत पळत आले पायात काटे. म्हणजे माझ्या लई मोठा साप काहीतरी मागे लागलं होतं. त्यांनाच कळालं नाही घाबरले होते खूप सकाळीच्या अंधारात. तर त्यांनी पण भरपूर असं तुम्ही स्पॉन्सरचे याच्यावर झालं रिलेशनवरतीच आहे. मला कशामध्ये वजनामध्ये जास्त फेल केलं. कारण घरच्यासाठी 50 किलो माझं बऱ्याच 48 किलो. केळी खाऊन जाणे काय काय बरंच पाणी म्हणजे ट्राय भरपूर त्यांनी केलं. कारण आजकाल एक भरती किंवा 2 भरती झाल्याच्या नंतर कशात ना कशात निघले की परत इंटरेस्ट कुणी म्हणजे जॉईन नाही. आता तर भरत्या पण एवढे निघत नाहीत. त्यावेळेस जास्त निघायच्या. आणि राजूला 2 ठिकाणाहून कॉल आले. 2 ठिकाणाहून भरती झाली है ना 2 युनिट मध्ये. म्हणजे एक भरती केली आणि त्याच्यानंतर लगेच दुसरी होती. तर ते दोन्ही पण गेले. दोन्ही ठिकाणी ते सिलेक्ट झाले. चॉईस केलं. त्यानंतर त्यांनी कमांडो केला. कोर्स क्वालिफाईड केले. कमांडोचे कोर्स वगैरे क्वालिफाईड केले. तर स्ट्रगल त्यांनी पण भरपूर केलेले आहे. आई बरोबर सगळं फिरून वगैरे. म्हणजे समोर सगळं आईला हे बघा आजकालच्या मुलांना एवढी जाणीव नाही. सगळ्यांचंच नाही म्हणत कारण त्यांना सगळं मिळतं. ह्यांचं कसं होतं की आपल्याला एक तर चायना पेन आपण 3-3 वर्ष घालवायचं. एक कंपास पिटी ते किती वर्ष घालायचो. त्याच्यानंतर बॅग स्कूल बॅग एक इरेझर. आता या पोरांना 4 दिवसाला एक इरेझर लागतं. आणि युनिफॉर्म पण किती वर्ष घालवायचं. मुलांना सगळ्या फॅसिलिटीज मिळत गेल्या आणि त्याच्यामुळे मुलांना त्या गोष्टीची किंमत नाहीये. आणि ना मुलांना म्हणजे आपल्या आई वडिलांना हे सगळं आणण्यासाठी काय करावं लागते त्याचं काहीच घेणं नाही. तसं यांनी सगळं आईला स्वतः पाहिलेलं आहे काय करते आपली आई काय करत होती. आपल्या आईला कुणाचा आधार नसताना आपली आईने म्हणजे तिथंच राहून ज्यांच्या बरोबर त्यांचं हे नव्हतं तरी तिथंच राहून त्यांनी म्हणजे ते करून दाखवलं. मोठं करून दाखवलं. राजूला पण हे तर होते गावात पण राजू त्यांच्या बरोबरच होतं. मग राजूला घेऊनच काम वगैरे करणं सगळं. तर आईचं सगळं त्यांनी कष्ट आईच्या अश्रू सगळं पाहिजे. गरिबी ना हे खूप जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे मला जाणीव होती म्हणजे मागून खाल्लेलं आहे. नाही आजचं मोटिवेशन हेच आहे का आता यांनी मला सांगितलं का म्हणजे मी टाइम काढून थांबलो. हे म्हणजे सांगा मी माझ्या बऱ्याच जवळच्या मित्रांना पण माझ्या भरपूर काही गोष्टी नाही शेअर करत. पण यांनी सांगितलं तर सगळे सबस्क्रायबर आपल्या फॅमिलीप्रमाणेच आहेत. त्यांना सांगायला काही प्रॉब्लेम नाही. म्हणून आजचं मोटिवेशन हे आहे मुलांना मला हे सांगणं आहे की वडिलांना कोसू नका कोणत्या बी की तुम्ही माझ्यासाठी काय केलं. त्यांनी तुम्हाला नाव दिलं जन्म दिला ते पुरेसं आहे. आता तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार हे एकदा दाखवा. कारण की त्यांनी तुमच्यासाठी काय केलं जरी नसलं केलं तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकता हे तुम्ही करून दाखवा ना. म्हणजे त्यामध्ये तुमचं कुठेतरी तुमचं पण नाव होईल आणि तुमचं एक स्वतःच्या मनाला मोटिवेशन वाटेल कारण मी काहीतरी केलं. त्यांनी तर नाव तुम्हाला दिलंय ते त्यांच्यासाठी सफिशियंट आहे. त्याच्या पलीकडे त्यांच्याकडून काही इच्छा तुम्ही ठेवू नका. आणि मला असं वाटतं की राजूला आणि यांना जर यांनी एवढं गरिबी आईचे अश्रू आईचे कष्ट एवढे जवळून पाहिले नसते ना तर हे तुम्ही केलं नसतं. मला पण असं मोटिवेशन नसतं भेटलं. मी पण कुठंतरी एक म्हणजे आता कुठं पण जॉब करत असतो किंवा आर्मी जॉईन केली असते नैतिक म्हणजे ते एक किस्मतची बात आहे. पण एवढं मोटिवेट नसतं झालं. जो माझ्या डोक्यात विचार चालले गेला आता मी रिटायर झालं मी थांबलो असतो. रिटायरमेंट आहे मला पेन्शन भेटते थांबतो काय नाही. पण तरी पण मला असं वाटतं की नाही बिझनेस लाईन पकडावा कुठेतरी पुढं अजून जावा. माझ्या आईवडिलांना त्यांचं नाव मोठं झालं पाहिजे. तर मग ते गोष्ट जी मनामध्ये येते ती मनामध्ये याच्यामुळेच येते की माझ्या आईने लय कष्ट केले आहेत आणि त्यांनी लय प्रयत्न केलेत म्हणून कुठंतरी त्यांना एक दिवस चांगला दिसावा. आता माझ्या आईला एकदम चांगला दिवस आहे. आजोबांना पण एकदम सगळ्या गावाला आमच्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांना म्हणजे चांगल्याच ठेवतो मी सगळ्यांना क्वीन सारखं एकदम. अशा काही गोष्टी सर्व मुलांना लक्षात घेऊन पुढं प्रयत्न करा. माझ्या आजच्या बोलण्यापासून काही बी थोडंफार जरी तुम्हाला मोटिवेशन भेटलं तरी पण माझ्या बोलण्याचं सार्थक होईल. त्यामुळे टाइम काढून मी थांबलो होतो. आता मला थोडंसं काय म्हणतात मी जातो तुम्ही कंटिन्यू. कारण आता काय होतं की भरपूर दिवसांनी तुमच्या कमेंट्स येत होत्या. त्याच्यानंतर मला पण भरपूर वेळा विचारलं होतं की मग त्याच्यानंतर एक 10-12 वर्ष मस्तपैकी म्हणजे आतापर्यंत त्या यांनी भरपूर पोस्टिंग वगैरे काढल्या. त्याच्यानंतर मग सख्या बहिणी सख्या जावा कसं झालं हे तर तुम्हाला भरपूर म्हणजे आपण स्टोरी आपले 5-6 पार्ट येतं की आमचं कसं झालं लव्ह मॅरेज कसं झालं. त्याच्यानंतर म्हणजे सगळी स्टोरी आहे. ज्यांनी कुणी नसन पाहिली तर आपल्या चॅनलवर आहे
तिथे जाऊन नक्की म्हणजे पहा कसं काय. म्हणजे कसं यांना तर गावामध्ये आजी आजोबापाशी बऱ्याचशा अशा फॅसिलिटीज किंवा बरंचसं काही जे मागत ते मिळालेलं आहे. पण राजूला अक्का आणि राजू इथे राहायचे, गाव म्हणजे 2-2.5 किलोमीटर वरतीचे, आणि त्यांना पण दोन्ही मुलांचं करणं पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे ते यांचं पाहत होते आजी बाबा, आणि राजू अक्कांपाशीच होते. तर अक्का कधी कामाला गेल्या तर पाठीमागं राजूचं म्हणजे कधी दुखणं खुपणं असं म्हणजे भरपूर हाल काढलेले आहेत त्यांनी, असं जवळ असून कुणी पाहिलेलं नाहीये. म्हणजे आता त्या गोष्टी रिपीट करणं चुकीचं आहे, पण एक ते ज्याच्यावर बीतली ना त्याच्या असं मनात ते कायम ठाम राहिलेलं असतं की आपल्यावर म्हणजे असं आपल्या जवळचं असून सुद्धा आपल्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. ह्या गोष्टी कुठंतरी काळजाला अशा टोचलेल्या असतात. आणि तसं तर आम्ही कोणी कोणाचं म्हणजे असं कधी आतापर्यंत मनात ठेवलेलंच नाही. तुमच्या दादींचं एकच सांगणं असतं की काहीच कधी कोणाचं मनावर ठेवायचं नाही. पण आम्हाला ज्यावेळेस आमच्या अक्का सांगतात त्यावेळेस आम्हाला वाईट वाटतं, हे पण सांगतात, तर त्यावेळेस ते कुठेतरी फील होतं ना आपल्याला की असं सुद्धा म्हणजे यांच्या बरोबर घडलेलं आहे. आणि त्याच मोटिवेशन्सनी तेच सगळं ते सहन करूनच त्यांच्यात ही जिद्द करण्याची ताकद आली की 8वीचा मुलगा डोंगरावरती जाऊन म्हणजे पळून हे करून सगळी विदाऊट अकॅडमी विदाऊट कोणाचं काही हे सगळं प्रॅक्टिस करून आज भरती. तर आता खरं तर हे सांगायचं ना की 99% मुलं सगळे खेडेगावातले ज्याचा वडील किंवा ज्याचे आई वडील शेतकरी आहेत त्यांचेच मुलं आर्मीमध्ये भरती झालेले आहेत. सिटीतले जास्त म्हणजे खूप कमी. 90% म्हणजे 99 म्हणलं तरी चला, शहरामध्ये खूप कमी आहे. मेन तर आपल्या गावातलीच किती भरपूर आमचं गाव आहे ना आर्मीवाल्यांच्या नावानेच ओळखलं जातं. फौजींचं गावच म्हणते. फौजींचं गावच म्हणतात. कारण घराघरी एक तरी भौजा आहेतच. म्हणजे आता आमच्या ज्या सासूबाई आहेत ना ते त्या यांचा एक जो दुसरा भाऊ आहेत ना ते पण आर्मीमध्येच आहेत. म्हणजे आमच्याच घरात 3 आर्मी मॅन आहेत. असं म्हणजे घराघरात प्रत्येक घरामध्ये इथं एक ना एक मुलगा आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये आहेच. आर्मीमध्ये जास्त हे पाहिजे अशीच जीवनशैली आहे आमची. म्हणजे जसं की लहानपणीपासून आर्मी भरती होण्यापर्यंत त्यांच्या दोघांचं बरेच वेळेस म्हणले की व्हिडिओमध्ये येत नाही छोटे फौजी किंवा राजू येत नाही व्हिडिओमध्ये. तर मी काय आता ऑन ड्युटी सर्व्हिसला आहे, मी आर्मीमध्ये आता सध्या. तुम्ही सगळे म्हणजे तुमच्या सगळ्यांचे कमेंट वाचला मी की व्हिडिओमध्ये येत नाही छोटे फौजी राजू. तर प्रॉब्लेम असा आहे मी आर्मीमध्ये जॉबला आहे, तर मला योग्य वाटत नाही की मी जॉबला असून इथं व्हिडिओ वगैरे बनवायचे. ऑन ड्युटी त्यांना असं वाटतं की नको. हा त्यामुळे जर आता मी माझे 2-3 वर्ष राहिले रिटायरमेंट झाल्यानंतर मग मी व्हिडिओमध्ये येईल यांच्यासोबत ऑफिसरच्या जसं की हे पण जसं की ऑन ड्युटी होते तोपर्यंत ते पण कधी व्हिडिओ त्यामुळे मग म्हणजे मी व्हिडिओमध्ये येत नाही, तरी पण तुमचे इतके कमेंट्स असून आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू. ती कुठतरी राड झाले. ते म्हणतात आता सध्या ऑन ड्युटी आहे नाही ठीक वाटत. काही अशा म्हणजे सुट्टीवर आल्याच्या नंतर व्हिडिओ मध्ये प्रत्येक वेळी येणं काही काय असतं की सगळ्या गोष्टी फौजींच्या शेअर करणं पण ठीक नाहीये. त्याच्यामुळं ते आम्ही नाहीच करत. फॅमिली आपण दाखवताना कधीतरी आपण ते शक्यतो ते म्हणतात भाऊ कसा जोपर्यंत ड्युटीवर होता तोपर्यंत ते कधी ऑन ड्युटी असताना एकदा सुट्टी हे तरी येतात. ते रील मी टाकला होता दोघांचा युनिफॉर्मवर, त्याच्यावर त्यांनी मला किती बडबड केली की तू काय असेल ते रिटायर्ड झाल्यावर टाकायचं म्हणले, ऑन ड्युटी असताना अजिबात नाही. तर मग ते ज्यावेळेस रिटायर्ड होऊन आले त्याच्यानंतरच मग त्यांनी म्हणजे ते पण सुट्टी आले तर आम्ही त्यांना जबरदस्ती घ्यायचो. तर ते पण म्हणजे जोपर्यंत ड्युटीवर होते त्या पण म्हणजे व्हिडिओमध्ये ते कधी जास्त आले नाही, रिटायर्ड झाल्याच्या नंतरच आले. आणि तसंच आता राजू पण म्हणते का मी रिटायर्ड झाल्याच्या नंतर जास्त व्हिडिओमध्ये येईल, आता मला तुम्ही काही जास्त फोर्स करू नका. म्हणलं ठीक. म्हणजे एकदम एक काय म्हणतात ना खडतर प्रवास करून आज इथपर्यंत एक शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे जोक नाहीये. आणि तेच म्हणजे दाजींनी आणि ह्यांनी आतापर्यंत केले, त्यातच म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटतो. म्हणजे एवढं करणं पॉसिबल नाहीये की एक कुणाचा आधार नसताना आज इथपर्यंत यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवायचं म्हणल्यावर म्हणजे सोपं नाहीये. ह्या म्हणजे थोडक्यात आमचं किती असू एवढं असू त्याचाच आम्हाला खूप प्राऊड आहे, गर्व आहे का कुणाचा काही आधार नसताना केलंय. बस इतकंच आम्हाला हे. आणि म्हणजे आम्हाला पण असं जाणीव वाटते की कधी कधी ती त्यांचे किस्से सांगतात की एकदा अशी वेळ आली होती की अक्का जास्त सांगतात, हे दोघं नाही सांगत. आमच्या अक्का कधी म्हणजे असं आम्ही निवांत बसलो ना मग त्यांना आठवलं का ते सांगत असतात, रडतात पण कधी कधी म्हणजे अजून सुद्धा. तर म्हणजे कधी कधी त्यांच्या लाईफ मध्ये असे घटना घडलेल्या आहेत ना का कुठेतरी कामाला जायचं, मग ती लहान मुलं असल्याच्या नंतर ते लोक कामाला घेत नव्हते. घेतलं तर मग तुला अर्धाच रोज, कारण तुझ्या मग लहान मुले तू काय काम मुलाला पाहून जास्त करणार नाही. मग त्या अर्ध्या रोजासाठी राजूला घेऊन जायचं पाटकुळी, मग ते कामं करायचे, खड्डे खांदायचे पाटकुळी बांधून, कुठं पण झाडाखाली किंवा कुठं काट्या कापट्यात झोपी लावायचं. आणि कधी कुठल्या कामाला जर नाहीच म्हणले लहान मुलाला तर मग ते घरी ठेवायचं. एक वेळी त्यांना म्हणजे लहानपणी असा दमाचा अस्थमाचा प्रॉब्लेम होता, तर कधी काम केलं तरच त्यांना खायला ना, नाही तर मग दुसरं त्यांना खायला कोण देत होतं नव्हतं. त्यांना काम केल्याशिवाय पर्यायच नव्हता अक्काला यांना, जोपर्यंत हे भरती नव्हते तोपर्यंत. आणि मग त्यांना लहानपण ते अस्थमाचा वगैरे प्रॉब्लेम होता, तर अक्का कधी कामाला गेला तर भरून म्हणजे ते असे किती वेळा पडलेले येतं
घरच्यांच्या समोर पण घरच्यांनी त्यांना उचललेलं पण नाही. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत आता. म्हणजे ते पण एकदा म्हणजे सांगत होते की भर म्हणजे असं ताप आला होता एकदा भरपूर, आणि तापीमध्ये भर उन्हामध्ये वाळवरती झोपले होते दिवसभर, खणखणीत ताप असताना सुद्धा त्यांना कोणी म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेलेलं नाही. अशी परिस्थिती आलेली आहे. तर आहेत बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, पण आता ते काय पहिलं सांगण्यासाठी आपण व्हिडिओ नाही बनवू, म्हणजे सांगण्यासाठी हा व्हिडिओ नाही बनवते आपण. जी पण दोन्ही फौजींची जीवनशैली किंवा जीवनाचा प्रवास इथपर्यंत कसा आलेला आहे खडतर याच्यातून, तेच आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर चला भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार आभार मानतो.